सह प्रायोजक सुरुचि गुलाब जामुन मिक्स अब एक्स्ट्रा मिल्क कंटेंट के साथ, वामन हरिपेठे सन्स, जिव्हाळ्याच्या प्रत्येक नात्यासाठी आणि तथास्तु पुणे, स्त्रियांसाठी परिपूर्ण शॉपिंग मॉल. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. ऑर्डर केलेले दिवाळीचे फराळाचे पदार्थ, दारात लावलेले रांगोळीचे स्टिकर्स आणि खिडकी किंवा मग बाल्कनीमध्ये लावलेली भरगच्च लाईटिंग ही आत्ताची म्हणजे आपल्या काळातली दिवाळी. पण आपले आई बाबा किंवा आजी आजोबा कशी दिवाळी साजरी करायचे? त्यांच्या काळात दिवाळीत फराळाचे कुठले पदार्थ बनवले जायचे? अंगणात रांगोळी कुठली असायची? आणि दिवाळीची प्रत्येक संध्याकाळ कुठल्या प्रकाशानं उजळून निघायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीत सगळ्यात जास्त मेहनत कशाला लागते? तर अर्थात फराळ बनवायला. आणि यावर्षी आपण ठरवलंय पारंपरिक फराळ करायचा आणि म्हणूनच मी आलेले आहे ठाण्याला. मी ठाण्यामध्ये गिरीजा महाजन यांच्या घरी आले आहे. त्यांच्याकडून फराळाचे काही पारंपरिक पदार्थ मी शिकणार आहे आणि अर्थात तुम्हाला सुद्धा ते दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा फराळाचे हे सगळे पदार्थ यावर्षी ट्राय करा. सो आज काकू आपल्याला खवा आणि रव्याच्या साटोळ्या दाखवत आहेत. मी सुद्धा काकूंना थोडीशी मदत करणार आहे यात. काकू, सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला आपण रवा भाजून घ्यायचा आहे. खुसखुशीत आणि गोड पदार्थ आहे. गोड असल्यामुळे लहान मुलांना आवडतो. आणि पक्वान्न म्हणून पण हा म्हणजे पोटभरीचा पदार्थ आहे. आता सगळ्यांकडे साधारण मायक्रोवेव्ह असतात, त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये भाजला तरी तर सोपं पडतं. 3 मिनटं भाजला तरी तो पुरेसा होतो. थोडासा कमी भाजायचा असतं, म्हणजे तो पांढरा थोडासा राहायला पाहिजे. अगदी खूप लाल करायचा नाही हा रवा. आता रवा भाजून झाला आहे. थोडा रवा कोमट झाला की त्याच्यात खवा मिसळायचा. या रव्यामध्ये खवा मिसळायचा. मग थोडा कोमट असताना जर खवा मिसळला तर तो नीट मिसळून जास्त तूप सुटेल त्याचं. रवा थोडासा थंड होतोय तोपर्यंत आपण पारीसाठीचं पीठ भिजवून घेऊया. या सगळ्या पदार्थांसाठी मोहन खूप महत्वाचं असतं. 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा आणि त्यात चिमूटभर मीठ घातलंय आपण. त्यानंतर आता मोहन करतोय तुपाचं, ते त्यात घालणार. आणि त्यानंतर या साटोऱ्यांसाठी हे पीठ घट्ट भिजवावं लागतं. चपात्यांसाठी आपण जे पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा घट्ट. आपल्या साध्या करंज्यांचं सुद्धा जर दुधात भिजवलं तर जास्ती चांगलं लागतं. हे असं मोहन इतकं भरपूर, म्हणजे असा मुटका वळला पाहिजे एवढं मोहन घालायचं त्याला, म्हणजे तो पदार्थ खुसखुशीत. रवा आणि मैद्याचं हे मिश्रण भिजवल्यानंतर किमान 2 तास तरी ठेवायचं आहे मुरायला. आपण पारीचं मिश्रण तर भिजवून ठेवलेलं आहे. आणि आता जो रवा भाजला होता सारणासाठी तो सुद्धा थोडा कोमट झाला. हे तर आपल्याला पीठ 2 तास ठेवायचं आहे. आता आपण तोपर्यंत सारण बनवून घेऊयात. 1 वाटी रवा असेल तर 100 ग्रॅम खवा आहे. तो जरा मी मऊ करून घेतलाय गरम करून. 1 वाटी रवा, 100 ग्रॅम खवा आणि त्यात 1 वाटी पिठी साखर. चमचा ही खसखस पावडर येते घातली. 1 चमचा वेलची पावडर. थोडंसं याला रवा फुलण्यासाठी दूध घालायचं आहे. पारीचं पीठ आणि हे सारण 2 तास भिजायला लागतं. 2 तास म्हणजे तो रवा चांगला मुरतो. या ज्या साटोऱ्या असतात त्या शेकून घ्यायच्या असतात आधी, म्हणजे मग त्या चांगल्या फुगून येतात.
आणि जशाच्या तशा फुगलेल्या राहतात, बसत नाही. ही पूर्ण भाजायची आपण? नाही, जरा थोडंसं कोरडी कोरडी दिसायला लागली की काढायची. या साटोऱ्यांचं एक लक्षात ठेवायला लागतं की ती फुटू देता कामा नये. फुटली की सगळी मग रवा तो तळणीत उतरतो आणि जळायला लागतो. या साटोऱ्या आधी आपण तव्यावर थोड्या भाजून घेतल्या दोन्ही बाजूनी आणि या आता तळायच्या. आता ही जी घडीची बाजू म्हणजे आपण ज्या बाजूने सारण भरलं ती बाजू वर ठेवायची तळताना. तळताना म्हणजे ती फुटायची नाही. खवा आणि रव्याच्या या साटोऱ्या तर काकूंनी तयार केल्यात. दुसरा सुद्धा पदार्थ मला काकूंकडनं जाणून घ्यायचा आहे. खाज्याचे कानवले आहेत किंवा खव्याच्या साटोऱ्या आहेत, करंज्या आहेत, चंपाकळी आहे, असे लाडू किंवा असे गोडाचे पदार्थ, मिठाई वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या नातवंडांना, घरातल्या प्रत्येक माणसांना सणासुदीला एकत्र येऊन त्याचे आस्वाद घ्यायची, जास्तीत जास्त आस्वाद घेऊन आनंद लुटण्यासाठी एकत्र दिवाळीला येऊन ते पदार्थ केले जायचे. छान खमंग गोड अशा साटोऱ्या तर तयार झालेल्या आहेत, पण एका पदार्थाने कसं होईल, त्यामुळे आणखी पदार्थ तर असायला हवे. म्हणून काकू मला दुसरा एक पदार्थ दाखवणार आहेत. त्याचं नाव आहे चंपाकळी. आपण त्या पदार्थाला काय साहित्य लागते ते सुद्धा काकूंना विचारणार आहोत आणि कसा करायचा ते सुद्धा जाणून घेणार आहोत. काकू, हे नाव जरा वेगळं वाटतंय, चंपाकळी. ते चंपाकळी म्हणजे चाफ्याच्या कळीच्या आकाराचं दिसतं म्हणून त्याचं नाव चंपाकळी. पण सुरू करायचं. मोहनासाठी तूप ठेवलेलं आहे गरम करायला आणि मैदा किती घ्यायचा? मैदा 1 वाटी. 1 वाटी मैदा. त्याच्यामध्ये मीठ थोडंसं. हे आता आज आपण गोडाचे करणार आहोत. हे तिखट मिठाचे सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे ह्याच्यात जिरे पावडर, मिरपूड घातली आणि रंगासाठी आपण हळद घातली रंगाच्या ऐवजी, तरी सुद्धा ते आपल्याला तिखटाचे पण चांगले लागतात. अच्छा, म्हणजे कुणाला जर गोड आवडत नसेल तर तिखट चंपाकळी सुद्धा बनवता येऊ शकते. तुमचं मोहन कमी झालं तर तो पदार्थ चिवट होऊ शकतो. आपण नुसता मैदा घेतलाय त्यामुळे त्याला पाणी जरा बेताने लागतं. साटोऱ्यांसाठी 2 तास भिजवून ठेवलेलं सारणाचं पीठ. थोडासा रंग घालायचा आहे. किती? 1 चमचा. 1 चमचा हा पाण्यात घातलाय रंग थोडा. आपल्या पोळीपेक्षा हे घट्ट झालं पाहिजे. हे पण जरा वेळ भिजून ठेवायला लागतं. 1 तासभर तरी ते भिजलं पाहिजे. काकूंनी आधीच भिजवून ठेवलेलं आहे पीठ, त्यामुळे आपण लगेचच चंपाकळी बनवायला घेणार आहोत. चंपाकळी हा खरा डेकोरेटिव्ह पदार्थ आहे. आपण एकीकडे तूप ठेवूयात गॅसवर. याला लाटताना सुका मैदा लावला तर चालतो की नाही? सैल झालं तर लावायला लागतो, पण असं लागत नाही कारण मोहन भरपूर असतं ना, त्यामुळे नाही लागत. आणि पीठ घट्ट असलं तर. आणि याची पोळी पातळ लाटायला लागते. आणि आपण कधी कधी सुकं पीठ लावलं की तळताना ते जळतं, त्यामुळे शक्यतो लावायचं नाही ते. आता ह्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूला थोडीशी जागा सोडायची आणि मध्ये कटिंग करायचं.
वळण्याचीच गंमत आहे सगळी याची. मध्ये एकच काप द्यायचा. मध्ये एकच काप द्यायचा आणि हे असं गुंडाळत यायचं. चाफ्याची कळी कशी दिसेल तसं ते दिसतं. कणकेची केली तरी सुद्धा चालते, कणकेची, पण रंग जरा त्याचा ब्राऊन होईल जास्त. हा जो पिवळा रंग आहे तो नाही. मैद्याला जो छान पिवळा रंग येतोय तो नाही येणार. चंपाकळ्या बनवून तर झाल्यात, पण अजून तळून व्हायच्या आहेत. अशी एक एक पाकळी याची वेगळी दिसायला हवी. तूप सुद्धा कडकडीत तापलेलं आहे. आता आपण एक एक चंपाकळी तळून घेऊया छान. प्रत्येक चंपाकळीचा एक एक पदर सुटायला हवा, त्यामुळे ती एक एक तळायची आहे. तर हे पिठी साखर आहे, ती गाळण्यात घ्यायची. या दिवाळीमध्ये आता फराळाची तयारी झालेली आहे, पण रांगोळी, पणत्या ही सगळी तयारी राहिलेली आहे. ती सुद्धा तयारी आपण करणार आहोत. पण त्याआधी काकूंचे आभार मानूयात, कारण त्यांनी आपल्याला हे पारंपरिक फराळाचे पदार्थ दाखवले. काकू, तुम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी वेळ काढलात आणि आम्हाला पारंपरिक दिवाळी साजरी करायची होती, म्हणून हे पारंपरिक फराळाचे पदार्थ बनवून दाखवलेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मातीच्या पणत्यामध्ये जी शक्ती आहे की भूमी, धरणी मातेला ते एकत्र घेतात आणि तिच्या साह्याने आपण दिवा लावतो, म्हणजे ज्योत तयार करतो. ही एकसंध, सौम्य आणि नितळ ज्योत दिसते. तो आनंद इलेक्ट्रिकचा किंवा इतर आर्टिफिशियल काही म्हणतो त्याच्यात येत नाही, त्याची मजा ती येत नाही. आणि पूर्वी त्या दिव्यांनी घर सजवलं जायचं. फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार. हा आकार पणतीचा सुंदर असा सुबक आकार घेतो आणि याच पणतीच्या माध्यमातून माझ्या तुमच्या आयुष्यातला अंधार दूर होतो. ही पणती आसमंत उजळून टाकते आणि आपण साजरी करतो दिवाळी. दरवर्षी दिवाळीला आपण वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या पणत्या घरी आणतो. पण पूर्वीच्या काळी कशा पणत्या मिळायच्या, कुठल्या आकाराच्या पणत्या पूर्वीच्या काळी तयार केल्या जायच्या, हे आपण पाहणार आहोत. अभी भी पुराने ज़माने की पंतियाँ मिलती है, पर अभी डाई वाली पंतियाँ भी निकल गई, जिससे इसमें कोन की डिज़ाइन कर सकते हैं आप. इसलिए पर अभी भी बाहर से लोग आते हैं और पुराने ज़माने की पंतियाँ लेके जाते हैं. अंगणात रांगोळी घालण्याची प्रथा होती का, तर बाहेरून येणारी जी शक्ती आहे त्या चांगल्या शक्ती, पॉझिटिव्ह रेज घरात येण्यासाठी सकाळी उठून बायका रांगोळी काढायच्या. त्याच्यावर सूर्याची किरणं पडली की त्यातून जे रेज बाहेर येतात, म्हणजे किरणं बाहेर येतात, ती किरणं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह रेज, सकारात्मक भावना घरात घेऊन येतात आणि आनंददायी वातावरण निर्माण करतात. माझी तर दिवाळीची महत्त्वाची तयारी झालेली आहे, अर्थात फराळाची. आजी आजोबांच्या काळात कुठला फराळ केला जायचा तो तर बनवून झालाय. दुसरी महत्त्वाची खरेदी पणत्यांची, ती सुद्धा झाली आहे. आणि आता खरी महत्त्वाची वेळ आली आहे, ती म्हणजे दिवाळीच्या दिवशी अंगणात कुठली रांगोळी असेल.
दिवाळीची प्रसन्न पहाटेच्या वेळी अंगणात काढलेली ही ठिपक्यांची रांगोळी आणि या रांगोळीवर पारंपरिक मातीच्या पणत्यांची आरास. माझ्या घरी तर आली दिवाळी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.